चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले असते. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुल कदम, लीगल अँड रिअल एस्टेट कन्सल्टंट, पुणे येथून आपले स्वागत करतो. प्रॉपर्टी खरेदी करताना 7/12 उतारा आणि सर्च रिपोर्ट या दोन बाबी आपल्या समोर येत असतात. परंतु 7/12 उतारा हा सर्वांनाच माहिती आहे, परंतु सर्च रिपोर्ट म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. येथे 7/12 उतार्याचा जर विचार केला तर हा शेतीच्या जमिनीचा रेकॉर्ड ऑफ राईट असतो आणि यालाच जमिनीचा आरसा असे देखील म्हटले जाते. आता हा जो 7/12 आहे तो गाव नमुना 7 आणि 12 या दोघांना एकत्र करून जो बनलेला आहे त्याला आपण 7/12 म्हणतो आणि हा 7 आणि 12 एकाच पेजवर असतो म्हणून देखील त्याला 7/12 असे म्हटले जाते. आता हा जो 7/12 असतो त्या 7/12 वर त्या गावाचे नाव, त्याचा तालुका, त्याचा जिल्हा, तसेच कोणत्या जमिनीचा तो 7/12 आहे त्या जमिनीचा गट नंबर तेथील असतो. तसेच कोणत्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे त्या व्यक्तीचे नाव त्या 7/12 वर तुम्हाला दिसते. तसेच तो 7/12 जो असतो त्याच्यावर जमिनीचे एकूण क्षेत्र देखील तुम्हाला दिसून येते. तसेच त्या जमिनीचा वापर कोणत्या कारणासाठी होत आहे, तसेच त्या जमिनीवर काही हक्क आहेत का, वारसांचे हक्क आहेत का, जमिनीवर कर्ज आहे का, अशा इतर बाबी तुम्हाला त्या 7/12 वरून कळतात. त्याचप्रमाणे सर्च रिपोर्ट, हा सर्च रिपोर्ट जो आहे तज्ञ वकील साहेब काढत असतात. आता हा सर्च रिपोर्ट मागील 30 वर्षाचा काढणं गरजेचं असतं. या सर्च रिपोर्ट मधनं जमिनीची मालकी खरी आहे का आणि तिच्यावर कायदेशीर काही बोजा आहे का हे देखील कळतं. तसेच त्या जमिनी संदर्भात इतिहासामध्ये काही बक्षीसपत्र किंवा वाटप पत्र किंवा खरेदी खत झालेले आहेत का, त्याचप्रमाणे त्या जमिनीवर काही बोजा आहे का, कोणी कर्ज काढलेलं आहे का, वारसांचे काही हक्क आहेत का, अशा अनेक बाबी असतात. म्हणजेच त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट काढल्यानंतर पूर्ण इतिहास तुमच्या समोर येतो आणि येथे ती जमीन घेणे योग्य आहे की नाही किंवा गुंतवणूक करणं योग्य असेल की नाही या बाबी स्पष्ट होतात. म्हणूनच तुम्ही जर प्रॉपर्टी घेत असाल तर त्या प्रॉपर्टी संदर्भात 7/12 समजून घ्या. तसेच त्या प्रॉपर्टी संदर्भात सर्च रिपोर्ट देखील काढा.